नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जौहर अकॅडमीमध्ये। आपण परत घेऊन आलोय पोलीस भरती व वनरक्षक सरळ सेवामध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न। तर आपण हे स्पेशल जे गरीब मुलं आहेत, जे कामाला जातात, काहीतरी जॉब करतात, ज्यांना कुठल्या तरी अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेता येत नाही, जे सेल्फ स्टडी करतात, आपण त्यांच्यासाठी स्पेशल हे सिरीज चालू करतोय। तर सगळ्यांनी सपोर्ट करायचे मित्रांनो। बघूया आपण आजचे IMP प्रश्न। प्रश्न पहिला, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला, तर त्याचा राईट आन्सर असेल लोकसभा, ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी असे कोणते शास्त्रज्ञ आहे ज्यांना 2 क्षेत्रांमध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? तर त्याचा राईट आन्सर असेल मित्रांनो मेरी क्युरी, ऑप्शन क्रमांक 4। सोबत सोबत नोट करून घ्यायचे मित्रांनो। प्रश्न तिसरा बघूया मित्रांनो, हरिहर रघुनाथ कुलकर्णी यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखतात? त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो कुंजबिहारी, ऑप्शन क्रमांक 1। तर त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो। आपण बघूया साहित्यिक व त्यांचे टोपण नावे। कुंजबिहारी, त्यांचे पूर्ण नाव हरिहर रघुनाथ कुलकर्णी असे आहे। दासोपंत दिगंबर देशपांडे, त्यांचे नाव असं आहे। रघुनाथ पंडित हे रघुनाथ चंदावरकर, त्यांचे असे पूर्ण नाव आहे मित्रांनो। छोटे गंधर्व सौदागर नागनाथ मोरे। प्रश्न क्रमांक 4, गोल्डन सिटी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? तर त्याचा राईट आन्सर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जैसलमेर, त्याचा राईट आन्सर। प्रश्न क्रमांक 5, भारताच्या पूर्व किनारी भागात नोव्हेंबर महिन्यात या वाऱ्यांपासून पाऊस पडतात? त्याचा आन्सर तुम्हाला जर येत असतील तर कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो। तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 ईशान्य मान्सून वारे। प्रश्न क्रमांक 6, महात्मा फुलेच्या प्रयत्नाने फळ म्हणून ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ टिंब या वर्षी लिहिला? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो, तर त्यापैकी आपला आन्सर आहे स्त्री पुरुष तुलना। 1882 साली हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 7, भारताचे पंतप्रधान होणारे दक्षिण भारतातील पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? तर त्याचा राईट आन्सर असेल आपला मित्रांनो PV नरसिंहराव, ऑप्शन क्रमांक 2। 8वा प्रश्न बघूया मित्रांनो, 4 रस्ते एकत्र येतात ती जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा। 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो, त्यापैकी आपला राईट आन्सर असेल चौक। 4 रस्ते मिळून चौक निर्माण होतो। नोट करून घ्यायचे मित्रांनो आपण हे सोबत। हे IMP क्वेश्चन आहेत जे पोलीस भरती, वनरक्षक व इतर सरळ सेवेमध्ये विचारले जातात। बघूया 9वा प्रश्न मित्रांनो, कोणत्या कमिशनरच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला, तर त्याचा राईट आन्सर असणार आहे सायमन कमिशन, ऑप्शन क्रमांक 1। त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो।
प्रश्न क्रमांक 10. गव्हर्नर जनरल टिंबटिंब यांनी सतीची प्रथा बंद करण्यासाठी 1829 मध्ये एक कायदा केला. कोणता कायदा केला मित्रांनो? तर 4 ऑप्शन दिलेले आपल्याला. तुम्हाला जर उत्तर येत असेल तर 5 सेकंदात कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. आणि आपल्याला कोणत्या टॉपिकमध्ये नवीन प्रश्न घेता येतील असे टॉपिक सांगायचे मित्रांनो. आपण डिटेलमध्ये त्यांचे व्हिडिओ घेऊ. त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 विल्यम बेंटिक. पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो आपण. प्रश्न क्रमांक 11. अमन सेहरावत हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. त्यापैकी त्याचा राईट आन्सर असणार आहे कुस्ती. ऑप्शन क्रमांक 2 हा त्याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. मराठी ही भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीत लिहिली जाते? कोणती लिपीत लिहिली जाते मित्रांनो? तर ती देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते मित्रांनो. तसेच देवनागरी लिपीमध्ये येणाऱ्या भाषा मराठी, हिंदी, संस्कृत, बंगाली, पाली, कोकणी, संभाळी व गुजराती या भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. लिहून घ्यायचे मित्रांनो. IMP क्वेश्चन आहेत, MPSC वगैरे सगळे परीक्षांमध्ये विचारले जातात, जे वारंवार रिपीट होतात. आपण असेच प्रश्न घेतलेले मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय सभेची स्थापना होण्यासाठी अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावे यासाठी कोणती राजकीय संघटना कार्यरत होती? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला. तर याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 इंडियन असोसिएशन. प्रश्न क्रमांक 14. भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क हे खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तर त्याचा आपला राईट आन्सर असणार आहे अमेरिका. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे GST परिषद स्थापण्याची तरतूद केली आहे? 4 ऑप्शन पैकी आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो 121 GST परिषद. प्रश्न क्रमांक 16. केंद्र सरकारने कोणाला विकसित भारत या अभियान कार्यक्रमासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर कोणाची नियुक्ती केली आहे मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे अमिताभ शहा. ऑप्शन क्रमांक 3 हा आपला राईट आन्सर आहे. पुढचे प्रश्न घेऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात राज्याचा राज्य खेळ खालीलपैकी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे मित्रांनो? तर महाराष्ट्राचा राज्य खेळ आहे कबड्डी. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 19. उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे ती भिन्न नाही असे वर्णन जिथे असेल तेथे कोणता अलंकार असतो? कोणता अलंकार असतो मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आपल्याला. तर त्याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 रूपक अलंकार. रूपक अलंकार. रूपक अलंकारची अधिक माहिती घेऊया मित्रांनो. रूपक अलंकार जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शवले जाते असे अलंकाराला रूपक अलंकार असे म्हणतात.
शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. रामवेश हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लोकप्रिय आहे? याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. ऑप्शन नंबर 1 याचा राईट आन्सर आहे मित्रांनो. असेच क्वेश्चन पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून गरीब मुलांचा काहीतरी फायदा होईल असा आपला टार्गेट आहे मित्रांनो. तुम्हाला जर वाटत असेल कोणता टॉपिक तुम्हाला जड जात आहे, कठीण जातोय, तो आपल्याला कमेंटमध्ये सांगायचा आहे मित्रांनो. आपण त्याची फुल डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊ. तर सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू. जय हिंद.